नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, अवघ्या काही दिवसातच गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत. म्हणूनच गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीच्या मोदकाची रेसिपी आणलेली आहे. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. हे उकडीचे मोदक बनवण्यासाठी आज मी गव्हाचं पीठ वापरणार आहे. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा तूप घालूयात. तसेच इथे मी चवीपुरतं मीठ घालत आहे. आता मीठ आणि तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. आता थोडं थोडं दूध घालून पिठामध्ये मिक्स करायचं आहे. दूध घातल्याने कणिक मऊसूत मळलं जातं, शिवाय मोदकांना व्यवस्थित आकार देता येतो. आता दूध घालून झाल्यानंतर आपण गरजेनुसार पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत. आता पीठ मळून झालेलं आहे. आता हे कणिक अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात. आता आपण मोदकांसाठी लागणारं सारण तयार करूयात. त्यासाठी मी इथे 1 वाटी सुकं खोबरं आणि 1 वाटी ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे. तुम्हाला जर फक्त ओल्या खोबऱ्याचं किंवा सुक्या खोबऱ्याचं मोदक करायचे असतील तर तुम्ही करू शकता. आता सारण बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालूयात. तूप वितळल्यानंतर आपण यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घालूयात. इथे काजू आणि बदाम बारीक चिरून घातलेला आहे. तसेच 4 ते 5 पिस्ते बारीक चिरून घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे सुके मेवे घालू शकता. आता हे सुके मेवे तुपामध्ये अर्धा मिनिट परतून घेऊयात. परतून घेतल्यानंतर आपण खिसलेलं खोबरं घालूयात. हे खोबरं आपण 2-3 मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता सुकं खोबरं परतून झालेलं आहे. इथे मी थोडीशी वेलची पूड घालत आहे. ती सुद्धा खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याने सारणाला खूप चांगला फ्लेवर येतो आणि मोदकांची चवही खूप वाढते. आता आपण मिश्रणामध्ये गूळ घालूयात. इथे मी गूळ पावडर घालत आहे. गूळ पावडर लवकर वितळते, शिवाय पटकन सारणामध्ये मिक्स होते. तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही साखर घातली तरी चालेल. आता ही गूळ पावडर वितळेपर्यंत आपण सारण हलवत राहून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 2-3 मिनिट परतल्यानंतर इथे गूळ पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि इथे आपलं मोदकाचं सारण तयार आहे. आता गॅस बंद करूयात आणि सारण बाजूला ठेवून देऊयात. आता आपण मोदक बनवायला घेऊयात. त्यासाठी कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे. आता हा गोळा लाटून आपण याची एक चपाती बनवणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता चपाती लाटून झालेली आहे. आता इथे एक वाटी घेतलेली आहे. या वाटीच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपण छोट्या आकाराच्या पुऱ्या काढूयात. वेळ वाचवण्यासाठी ही पद्धत आपण वापरू शकतो. जर तुम्हाला या पद्धतीने पुऱ्या पाडायच्या नसतील तर तुम्ही कणकेचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटू शकता. आता पुऱ्या पाडून झालेल्या आहेत. त्यापैकी आपण एक पुरी घेऊयात आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपण याचा मोदक बनवूयात. सर्वात आधी पुरीला सर्व बाजूंनी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पुरीला सर्व बाजूंनी अशा प्रकारे पाऱ्या पाडत जायचं आहे. जसजसे तुम्ही पाऱ्या पाडत जाल त्याप्रमाणे ही पुरी वाटीसारखा आकार घेईल. तुम्ही इथे पाहू शकता वाटीसारखा आकार पुरीने घेतलेला आहे. आता पुरीमध्ये आपण मध्यभागी सारण घालूयात. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण सारण भरूयात. आता सारण घालून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे सर्व पाऱ्या एकत्र करत जायचं आहे. हळवारपणे एकत्र करत जायचं आहे, म्हणजे सारण बाहेरही येणार नाही आणि पाऱ्या एकत्र जुळून येतील. तुम्ही इथे पाहू शकता आपला पहिला मोदक तयार आहे. अशा प्रकारे आपण इतर सर्व मोदक तयार करून घेऊयात.
आता मी तुम्हाला मोदक बनवण्याची दुसरी सोपी पद्धत दाखवत आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पुरी लाटून घ्या. पुरी पोळपाटावरती ठेवा. त्यामध्ये सारण भरा आणि अशा प्रकारे पाऱ्या एकत्र जुळवून घेत जा. पाऱ्या एकत्र करून झाल्यानंतर आपला असा हा मोदक तयार आहे. ही मोदक बनवण्याची सोपी आणि झटपट पद्धत आहे. याप्रमाणे तुम्ही लवकर मोदक तयार करू शकता. आता आपण मोदक उकडायला घेऊयात. त्यासाठी गॅसवरती स्टीलचं भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आहे. वरती अशा प्रकारे आपण पहिली चाळण ठेवूयात. आता वरून सुती किंवा मलमलचं कापड घालत आहे. तुम्ही या कापडाऐवजी चाळणीला तूप किंवा तेल लावून घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे कापड घातल्याने तेल किंवा तूप लावण्याची गरजही पडत नाही आणि मोदक उकडून झाल्यानंतर काढताना फक्त हे कापड उचलून घेतल्यानंतर सर्व मोदक एकाच वेळी बाहेर काढू शकतो. आता पहिल्या चाळणीमध्ये मोदक घालून झालेले आहेत. आता वरून दुसरी चाळण ठेवूयात आणि उरलेले मोदक घालूयात. आता सर्व मोदक घालून झालेले आहेत. आता वरून आपण झाकण घालूयात आणि गॅस ऑन करून हे मोदक 15 ते 20 मिनिट वाफवून घेऊयात. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता. मोदक छान उकडलेले आहेत. आता आपण ते बाहेर काढूयात आणि थंड होऊन देऊयात. तुम्ही ते पाहू शकता कापड घातल्याने किती फायदा होतो. अगदी सहजरित्या मोदक आपण बाहेर काढू शकतो. एकाच वेळी कापड उचललं तरी सर्व मोदक बाहेर निघतात. तर अशा प्रकारे आपले हे उकडीचे मोदक तयार आहेत. आता आपण हे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊ. वरून साजूक तूप घालूयात आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूयात. आणि नंतर आपण सुद्धा या मोदकांवरती ताव मारूयात. मित्रांनो, तुम्हाला ही मोदकांची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.